होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण क्रिसमस स्पेशल केक बनवणार आहोत। तो पण रव्याचा, तो पण एकदम स्पॉन्जी आणि छान टेस्टी असा केक आहे। सर्वांना जमेल असा आणि घरामध्ये असलेल्या सर्व साहित्यामध्ये आपण हा केक तयार करू शकता, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी आपण जो केक टिन घेतलेला आहे तो तेलाने छान ग्रीस करून घेऊया आणि आपण बटर पेपर घेतलेला कट करून तो त्यामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने आपण केक टिन तयार करून घेऊया। केक टिन आपला पूर्ण तयार झालेला आहे। आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो मिक्सरला फिरवून छान आपण बारीक करून घेऊया। रवा व्यवस्थित बारीक झाला की त्यामध्ये आपण इतर पदार्थ घालणार आहोत। त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहोत आणि पाव कप आपण मैदा घालणार आहोत। अर्धा कप दूध घालणार आहोत। पाव कप फ्रेश दही घालणार आहोत। पाव कप दुधावरची साय घेतलेली फेटून ते घालणार आहोत आणि तूप घेतलेले आहे मेल्ट करून ते घालणार आहोत। चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये 1 चम्मच बेकिंग पावडर, पाव चम्मच त्यामध्ये सोडा घालणार आहोत आणि चम्मचने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेऊया। त्यामुळे गाठी पडणार नाही। नंतर आपण मिक्सरला लावून हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घेऊया। छान स्मूथ बॅटर आपण तयार करून घेऊया। बघा अशा पद्धतीने आपल्याला बॅटर हवे आहे। आता आपण याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, त्यामुळे रवा छान फुलतो। रवा छान फुललेला आहे। थोडी टुटी फुटी घालून घेऊया आणि मिश्रण थोडं पातळ करण्यासाठी 1 ते 2 चम्मच त्यामध्ये आपण दूध घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा अशा पद्धतीने आपल्याला बॅटर हवे आहे। व्यवस्थित बॅटर आपले तयार झालेले आहे। केक टिनमध्ये व्यवस्थित बॅटर घालून घेऊया। बघा अशा पद्धतीने टॅप करून घ्या। त्यामध्ये काही एअर बबल असेल ते सुद्धा निघून येतील। सजावटीसाठी आपण त्यामध्ये चेरी घालणार आहोत। त्यामध्ये सजावटीसाठी चेरी घातलेली खाण्यासुद्धा रुचकर आणि टेस्टी आपला केक तयार होतो। बघा आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही काही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। त्यानंतर काही बदामाचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया। त्याआधी मी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये केक ठेवूया। केक आपण 35 ते 40 मिनिटं बेक करून घेऊया। बघा आपला केक तयार झालेला आहे। आता मी एका चाकूने चेक करून बघते। चाकू एकदम क्लीन आलेला आहे। बघा आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे। आता आपण केक कढईच्या बाहेर काढून घेऊया। झाकून ठेवूया। केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे। केकच्या कडा सगळीकडे आपण मोकळ्या करून घेऊया, त्यामुळे केक आपला व्यवस्थित निघतो। चाकू फिरवल्याने असा एका डिशमध्ये आपण आता केक काढून घेऊया। बघा अशा पद्धतीने केक आपण एका डिशमध्ये केक काढून घेऊया। नंतर परत एका डिशने केक अशा पद्धतीने सरळ करून घ्या। बटर पेपर केक टिनलाच लागलेला आहे। बघा केक आपला अलगद निघून आलेला आहे। अशा पद्धतीने केक आपण आता सरळ करून घेऊया। बघा आपला केक किती छान तयार झालेला आहे। एकदम स्पंजी, खाण्यासाठी तेवढाच रुचकर आणि टेस्टी असा केक हा बनतो। मुलांना बाहेरचा मैद्याचा केक दिल्यापेक्षा हा हेल्दी सुद्धा आहे आणि पौष्टिक आहे। अशा पद्धतीने केक जरूर बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।